नमस्कार मंडळी. आज घरी आले, गुरुवार, देवपूजा वगैरे करून घेतली. मग सुचेना की आज काय बनवू? तितक्यात दिसला समोर एक बटाटा आणि मनात एकच विचार आला, की चला आज आपण बनवूया बटाट्याचा सार. नाव असं तुम्ही ऐकलं असेल, मे बी तुम्ही टेस्टही केलं असेल, पण एकदा नक्की ट्राय करा. टोटली असं डाळीला परफेक्ट अपोझिट कॉम्बिनेशन आहे. कधी-कधी आपल्याला असं होतं, की डाळ खाऊन-खाऊन कंटाळा येतो, तेव्हा तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. झटपटही बनतं आणि खाण्यासाठीही तितकंच असं अप्रतिम लागतं. सो मी बटाटा इथे व्यवस्थित स्वच्छ धुवून, किसून त्याला अशा प्रकारे घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला कांदा, टोमॅटो व्यवस्थित कापून घ्यायचा आहे. हे कसं झालंय माहिती आहे का, की कधी-कधी आपल्याला असा एवढा कंटाळा येतो, की काय बनवू, काय नाही असं सुचत नाही. तेव्हा पटकन ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर आपण आता त्याला घालणार आहोत फोडणी. त्यासाठी मी तेलामध्ये इथे थोडं राई, थोडं हिंग टाकून घेतलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये लसूण ठेचून टाकणार आहोत आणि थोडा कढीपत्ता. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो ॲड करून घेणार आहोत. हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले जे सुके स्पाइसेस असतात, जसे हळद, मीठ, गरम मसाला आणि थोडीशी लाल तिखट हे सगळं आपल्याला ॲड करायचे. वरून थोडी कोथिंबीर ॲड करायची. हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालं, की आपण जो बटाट्याचा किस केला होता, तो आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. 1-2 मिनिटं त्याला त्याच्यामध्ये शिजवून आपल्याला पाहिजे तेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती ह्याला शिजवून घ्यायचं आहे. वरून मी इथे थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि आपल्याला बटाटा शिजला की कळतोच. मग अशा प्रकारे हे छान असं रेडी झालं आहे. भातासोबत खाण्यासाठी टोटल असं मस्त कॉम्बिनेशन. नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं झालं आहे. थँक सो मच.